माझी फाईट टिंगरेंबरोबर नाही, माझी फाईट अजित पवार बरोबर आहे. मी अजित पवारला चॅलेंज करतोय. 20,000 शाळा या पवार पाटलांनी बंद केल्यात. मान कापली जाईल पण वाकणार नाही, लढत राहील, संघर्ष करत राहील. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, मी आता येरवडा परिसरामध्ये आहे आणि आपल्याला माहीत आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि ह्या रणधुमाळीच्या ह्याच्यामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार सुदीपजी गायकवाड आणि त्यांचं पॅनल या ठिकाणी आहे. काही उमेदवार आहेत माझ्यासोबत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम दिलीपजी कुसाळे आहेत, जे बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आहेत. दिलीपजी कुसाळे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. जुने कार्यकर्ते आहेत, कांशीरामजी सोबत त्यांनी काम केलेलं आहे. मी त्यांचा कांशीरामजी सोबत एकदम असा तरुण वयातला फोटो बघितलेला आहे. असे जुने जाणते प्रशिक्षित कार्यकर्ते दिलीपजी कुसाळे माझ्यासोबत आहेत. सर, आपण बहुजन समाज पार्टीचा प्रचार करत आहात, कसा अनुभव आहे? ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय, ज्या ज्या ठिकाणी प्रचार सभा करतोय, कॉर्नर सभा करतोय, लोकांमध्ये जातोय, सुदीप गायकवाड आणि त्यांच्याबरोबर असलेल्या 3 उमेदवारांना या भागातल्या महिला असतील, या आम्हाला ओवाळतात. नुसतं ओवाळतात. काही लोक ओवाळल्यानंतर ओवाळणी टाकावं लागते. पहिलीकडे उलट आहे की ओवाळणारे लोक सुदीपला पैसे देतात. कारण कांशीराम साहेबांचा नारा आहे, 1 वोट आणि 1 नोट. आणि आम्हाला नोट बी देतात आणि वोट बी देणार अशा प्रकारे प्रतिज्ञा करतात. त्यामुळे या प्रभागामध्ये मागच्या वेळेस जे नगरसेवक होते ते आज म्हणजे वेगळ्या पक्षात आहेत. मागच्या वेळेस वेगळं चिन्ह, आता वेगळं चिन्ह. पण सुदीपजी गायकवाड बी उमेदवार होते त्यावेळेस बी त्यांचा हत्ती, त्यावेळेस बी एकच झेंडा, त्यावेळेस बी एकच नेता, कुठलाही बदल नाही. परंतु जे जे लोक इथं आंबेडकरांचं नाव घेतात, बाबासाहेबांचं नाव घेतात, फुल्यांचं नाव घेतात, त्यांना माहिती आहे मी बाबासाहेबांच्या विचारधारा निवडून येऊ शकत नाही. त्याला वाटतं मी मोदीच्या, हेडगेवारच्या, गांधीच्या, पवारांच्या यांच्या विचारधारावर, त्यांच्या चिन्हावर निवडून येईल. त्यामुळे त्यांना अजूनही भरोसा नाही. परंतु आम्ही जनतेला, नागरिकांना मतदानाला आव्हान करतो की फुले शाह आंबेडकरांची विचारधारा यशस्वी होऊ शकते आणि या प्रभागामध्ये सुदीप गायकवाड यशस्वी करून दाखवणार, असं मी या ठिकाणी जाहीरपणे सर्वांना आव्हान करतो. ओपन कॅटेगरीतून निवडणूक लढवणारे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुदीपजी गायकवाड, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सुदीपजी, तुम्ही एक सुशिक्षित, प्रशिक्षित आणि तुम्हाला समाजातील समस्यांची जाण असलेले तुम्ही उमेदवार आहात आणि अशा उमेदवारांना लोक निवडून देत नाहीत, हा आपला अनुभव आहे. परंतु तुम्ही मात्र गेल्या निवडणुकांमध्ये तुम्ही प्रयत्नशील राहिलात, आताही तुम्ही निवडणूक लढवताय. हे सगळं अनुभव येत असताना परत आपण निवडणुकीमध्ये उभे राहिलात. मी सर्वसाधारण म्हणजेच ओपन या गटामधून प्रभाग क्रमांक 2 मधून बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार सुदीप गायकवाड म्हणून मी निवडणुकीच्या मैदानामध्ये. माझी फाईट कुणाबरोबर आहे माहिती आहे का? माझी फाईट टिंगरेंबरोबर नाही, माझी फाईट अजित पवार बरोबर आहे. मी अजित पवारला चॅलेंज करतोय की या प्रभाग क्रमांक 2 मधून फुले शाह आंबेडकर विचारधारेचा प्रामाणिक मिशनरी आणि विचारधारेला पक्का असणारा माणूस हा या प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडून येणार आहे. कुणाच्या बरोबर सांगतोय साहेब माहित? इथं या प्रभाग क्रमांक 2चा इतिहास असा आहे की इथं विजयराव गायकवाड जे आहेत ना, या आंबेडकर सोसायटीमध्ये राहत होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं पॅम्पलेट न वाटता त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ते इथं फुले शाह आंबेडकर हत्तीवर निवडून आलेले आहेत. इथं उद्धवराव वावरे, आपण ज्या जमिनीवर उभं आहे, ही उद्धवराव वावरेंनी या प्रभागामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. ते सुद्धा हत्तीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. रिपब्लिकन चळवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होती. आज काय केलेलं आहे? आज बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करणारी जी माणसं जय भीमचा नारा देऊन काम करतात ना, ते अजित पवारकडे गेलेत. जे बाबासाहेबांचं नाव घेऊन दिवसभर सकाळपासून जय भीमचा नारा देतात, ते आज कुठे गेलेत? दलाल लोक, ते कमळकडे गेलेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी सुदीप गायकवाड उभा आहे मैदानामध्ये. निवडणूक लढणं, जिंकणं, हारणं हे तर मतदार ठरवेल, पण मला बाबासाहेबांच्या विचारांवर लढायचंय. ठरवलंय की मी बाबासाहेबांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम करेल, करत राहील, संघर्ष करत राहील. याच्यासाठी माझा संघर्ष कुणाबरोबर आहे? पवार पाटलांबरोबर. का? आमच्या जमिनी लाटल्या या लोकांनी आणि त्या जमिनींचा पैसा उकळून ते काय करतात? आमच्या समाजाच्या लोकांना, दलालांची फौज तयार करतात. 200, 500, 2000, 5000 वर आमच्या लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण मी सुदीप गायकवाड निवडणुकीच्या मैदानामध्ये न विकणारा पदाधिकारी, कार्यकर्ता मैदानामध्ये हे त्यांना जाहीर सांगतोय. म्हणालात की तुम्ही ही निवडणूक लढवत आहात, कुठल्या मुद्द्यावरती लढवत आहात? सर, माझा मी एक 13 कलमी वचननामा दिलेला आहे. मला
या प्रभागातल्या 80,000 मतदारांचा विकास करायचा आहे. काय विकास? माझा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. या प्रभाग क्रमांक 2 किंवा पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत माझं ड्रीम आहे, माझं स्वप्न आहे की प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एक अत्याधुनिक म्हणजे सर्व सुविधा युक्त असणारं एखादं हॉस्पिटल मला मोफत सेवा देणारं करायचंय. म्हणजे तिथं डिपॉझिट भरायची गरज नाही. जो पुणे महानगरपालिकेचा जो नागरिक आहे, जो मतदार आहे, त्याला मोफत प्रकारची सेवा देण्याची माझी संकल्पना आहे. जे मुलं आज काय खाजगी शाळांचा मोठा बाजार उठलाय, अरे 22,000 शाळा या पवार पाटलांनी बंद केल्यात. त्या पुणे महानगरपालिकेच्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा मला उंचवायचा आहे आणि विदाऊट कुठल्याही प्रकारची फी न घेता, डोनेशन न देता महानगरपालिकेच्या शाळेंचा शिक्षणाचा दर्जा उच्च करायचा असं माझं स्वप्न आहे. MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग सेंटर या प्रभाग क्रमांक 2 मध्ये निर्माण करायचे माझ्या डोक्यात आहे. इथं पुनर्विकासाचा फार मोठा म्हाडाचा प्रश्न आहे. तो दलाली न करता, चमचेगिरी न करता बिल्डरांना धडा शिकवत इथल्या गाळेधारकांच्या योग्य जे गाळेधारकांना वाटतंय, सोसायटी धारकांना वाटतंय, तशा प्रकारचा पुनर्विकास मला करायचा आहे. मुस्लिम दफनभूमी आमच्या विभागामध्ये नाहीये, ख्रिश्चन दफनभूमी आमच्या विभागामध्ये नाहीये. की मुस्लिम दफनभूमी आणि ख्रिश्चन दफनभूमी या मला विभागामध्ये प्रभागामध्ये आणायची. असे 13 विषय घेऊन मी या निवडणुकीच्या मैदानामध्ये विकास म्हणजे काय बोलतात माहिती का? अरे विकासाचं ढोंग आहे. विकास पुरुष नावाचा मोदी हा ढोंगी मोदी आहे, हे आपण गेल्या 10 वर्षामध्ये बघितलंय. पण बहुजन समाज पार्टीच्या आयडियल आयरन लेडी बहन मायावतीचा जर विकास बघायचा असेल तर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तुम्ही बघा. गंगा एक्सप्रेसवे, यमुना एक्सप्रेसवे, अरे बुद्धा ट्रॅक नावाचा ट्रॅक नोएडामध्ये जिथं जगातल्या सगळ्यात मोठा स्पर्धा भरतात, ते बहन मायावतीजींनी विकास करून दाखवलेला. त्या धर्तीवरचं काम या पुण्यामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीचे लोक करू इच्छितो. तुम्ही हे 13 कलमी कार्यक्रम तुम्ही आता सांगितलेला आहे आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. परंतु हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सभागृहात जावं लागणार आहे आणि सभागृहात जाण्यासाठी तुम्हाला मताची गरज आहे आणि तुम्ही आता मतदारांकडे जाताय. तर आमच्या मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? सर, मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये 80,000 मतदार आहे. या मतदारांना मी विनम्र असं आव्हान करेल की मी या देशातल्या बहुजन समाजाचं म्हणजे 85% म्हणजे 100% लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. माझे आपल्याला आग्रहाचं आव्हान आहे की जात पात धर्म भेद हे न पाहता काम करणारा माणूस, भांडणारा माणूस, लढणारा माणूस, संघर्ष करणारा माणूस, तुमच्या प्रश्नांवर वाचा फोडणारा माणूस मला महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही पाठवलं तर तुम्हाला सांगतो, मान कापली जाईल पण वाकणार नाही, लढत राहील, संघर्ष करत राहील आणि फुले आंबेडकर विचारधारेवर प्रामाणिकपणे, मेहनतीने, कष्टाने, नीतिनियमाने, मिशनरी भावनेने काम करेल. म्हणून मला 15 तारखेला हत्ती चिन्हासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. जिंकेल हारेल ते मला माहिती नाहीये, परंतु यानंतर या पक्षामध्ये मी कायम असणारे हे मात्र मी इथं ठामपणे सांगते.